थँक्यू धनंजय पाटील यांचा आपण आवाज ऐकलात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाणता राजा चषक आपण बघताय ते एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या पाहायला मिळते. लाख मोलाची, मानाची, सन्मानाची, अभिमानाची, कर्तृत्वाची स्पर्धा आणि पहिलाच मॅच आजच्या सलगच्या तिसऱ्या दिवसामधून रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडूवरती 2 धावा करायच्या होत्या आणि शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये राकेशजी राऊत सर आणि विरलजी नायर सर. पहिला बॉल हवेत उडाला. मिस्टायमिक स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, इनफिल्डला बॉल निघून जाईल आणि बॉलने टर्न घेतला. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी इथे दर्जेदार चौकार. नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता आणि त्यावरती काय स्ट्रोक खेळला होता. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. सुहानच्या बॅटमधून चौकार येतोय. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केल्या जाते 4 या धावसंख्येने आणि नॉन स्ट्रायकेटवरती मनीष या बॅटरीला आपण बघताय. षटक क्रमांक पहिल्यामध्ये गुलने ट्रॅकवरती मिस्टर अजित. प्रथमतः फलंदाजी करत असताना युवा ग्रुप वाढीव संघाला आपण बघतायत. प्रतिस्पर्धी संघ वाघोबा जांभूळपाळा या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. इथे वेगवान चेंडू. टीमचे कॅप्टन जबाबदारी घेत असताना पहिल्या ओव्हरमध्ये जरूर पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतरचा इथे दुसरा बॉल डॉटच्या स्वरूपात हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 4 धावा फडकावरती. इथे जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. लाईन अँड लेंथ अचूकरित्या पाहायला मिळाली. या पुढचा बॉल बॅटची इनसाइड एज. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉलला कॅरी केले जाईल. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. लक्षात ठेवा मागच्या दिशेने जर बॉल स्टॉप झाला तर तुम्हाला धावा या पळून पूर्ण केल्या जातील. लक्षात ठेवायचं आहे. या स्पर्धेचा नियम गेल्या आपण पहिल्या दिवसापासून याच्या सलगच्या तिसऱ्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या फलंदाजांची बोलबाला आपण पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिला. ज्याप्रमाणे निलेशने बॅटिंग केली, अफलातून कामगिरी निलेशच्या माध्यमात राहिली. सिक्सर किंग म्हणून त्याला पहिल्या मॅचमध्ये ओळख मिळाली, परंतु त्यांचा संघ थोडासा डगमगला गेला आणि पहिल्या मॅचमध्ये पराभव स्वीकारत असताना प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं गेलं तर खार्डी संघाने पहिल्या मॅचमध्ये विजय या ठिकाणी प्राप्त केला गेला. अभिनंदन त्या खार्डी संघाला. संघाची धावसंख्या धावफडकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते. ती म्हणजे 5च्या घरामध्ये. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. इनफिल्डच्या आतमध्ये थर्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाची व्यूह रचना आपण जरूर पाहत आहोत. पुढचा बॉल लेफ्टी बॅटरसाठी डिफिकल्ट असेल कारण की वेग चांगला आहे. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चालला. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. कलात्मकता काय असते या ठिकाणी दाखवत असताना गोलंदाज आपला पाहायला मिळतो मिस्टर अजित. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर काय कमबॅक कसं करावं हे सातत्याने अजितने दर्शवून दिले गेले. या पुढचा बॉल क्रीजमध्ये टाकला. बॅट फिरवण्याची संधी देखील मिळाली आहे. जसा बॉल पडला तसा वेगवान विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. इथे आणखीन एक डॉट बॉल आहे. जबरदस्त बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी. कलात्मकतेची गोलंदाजी कशी करावी हे मात्र अजितने षटक क्रमांक पहिल्यामध्ये दर्शवून दिले. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफडकावरती 5च्या घरामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना युवा ग्रुप वाढीव संघ. लेफ्टी बॅटर स्ट्रायकेटवरती मनीष. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव खेळत असताना या पुढचा बॉल चांगला ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल वेगाने प्रस्थान होईल आणि पाहत असताना जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. वेगाने झपाट्याने बॉलपर्यंत पोहोचले गेले आणि पाहत असताना फेकी होईल. याभोवती सिंगल कंप्लीट होईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर युवा ग्रुप वाढीव संघ बिनबाद नाबाद जिंदाबाद 6 धावा धावफडकावरती लागले गेले. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट. चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा.
थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाढीव संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते. एकही गडी गमावला नाही आहे. 6 धावा धावफटकावरती. सुरुवात थोडीशी नाजूक परिस्थितीमध्ये झालेली आहे, परंतु इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. फलंदाज सुहान आणि मनीष या दोन्ही बॅटरला षटक क्रमांक 2 मध्ये इन्व्हाइट केले गेले आहे. मिस्टर विराज P2चं अर्थातच पॉवर प्लेचं हे दुसरं षटक, महत्त्वपूर्ण षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहेत, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. ही भूमिका आपल्या जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल धीम्या गतीने हाताळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बीट झाले, बॉल मागे निघून जाईल. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचत आहेत. या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल. मिड ऑफमधून बॉल लॉंग ऑफपर्यंत जाईपर्यंत पोचेपर्यंत या बॉलवरती एक सिंगल प्राप्त होईल आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 7च्या घरामध्ये. सुहानला आता मात्र एक सुप्रसिद्ध बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. वेगवान धावा त्याला बनवाव्याच लागतील. जिथे पाहाल तिथे प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर क्रिकेटचं मैदान. ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर जनता चषकाचं आयोजन नियोजन देखील अतिशय सुंदर पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळते. मालिकावीरसाठी सायकल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपटून टाकण्याचा प्रयत्न. गोलंदाज देखील जर पाहिले गेले तर चांगल्या लाईनने चांगल्या लेंथने या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना दिसतंय. कुठेतरी बॅटरला जखून ठेवण्याचं काम धावाच मैदानाच्या आतमध्ये बनवू देत नाही आहेत. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रेशर आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून जाणवलं जाईल, कारण की इथे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 बॉल फेकून झाले. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी विराजच्या माध्यमातून. या पुढचा बॉल टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मिडॉनला थोड्या सगळ्याच्या आतमध्ये बॉलला कॅरी केलं जाईल. फेकी होईल ॲक्युरेट. तोपर्यंत आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. प्रतिस्पर्धी संघ आता क्वेश्चन मार्क झालाय. कुठल्या दिशेने खेळावं, कुठला चेंडू कुठल्या दिशेने जाईल, आता मात्र हा माइंडसेट त्यांच्या मनामध्ये असेल. मोठे फटके खेळायचे आहेत. याच आता मात्र अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. धावा बनत नाही आहेत. एखादा बॅटर यावा, धावा बनवाव्यात ही अपेक्षा आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. इथे वेगवान चेंडू, काय लाईन होती, अफलातून हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट वरती नियंत्रण नव्हतं फलंदाजाचं. चेंडूवरती नियंत्रण नव्हतं या ठिकाणी फलंदाजाचं. टप्प्यावरती नियंत्रण नव्हतं फलंदाजाचं आणि इथे डॉट बॉल आलाय. जबरदस्त या ठिकाणी बॉलिंग अटॅक मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळालाय. खूप चांगली गोलंदाजी. कौतुक करावं तिथे कमी या गोलंदाजाचं, कारण की आतापर्यंत पहिल्या बॉलवरती सिंगल खर्च केल्यानंतर लागोपाठ 3 बॉल डॉट. इथे मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चांगला चेंडू. विकेट जाण्याची दाट शक्यता होती. डायरेक्ट हिट जर झाला असं कदाचित विकेट जाण्याची दाट शक्यता, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त केली गेली. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती ती म्हणजेच 8च्या घरामध्ये. षटक क्रमांक दुसऱ्यातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 5 चेंडू फेकून झालेत आणि ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर या षटकात धावा चालल्या नाही आहेत. पहिल्या षटकात जर पाहिलं तर 6 होत्या. या षटकात आतापर्यंत 5 बॉलमध्ये 2च धावा आल्यात. कौतुक गोलंदाजाचं करावं लागेल. ज्याप्रमाणे अफलातून कामगिरी त्याने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केले. स्ट्राईक टू द बॅटर मिस्टर मनीषला मोठा फटका खेळावाच लागेल या शेवटच्या बॉलवरती. पुढे खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग इनफिल्डमध्ये केली जाते आणि इथे मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट चुकली आणि मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. मनीषला पहिला धक्का लागलाय. युवा ग्रुप वाढीव संघाला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 8च्या घरामध्ये. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. प्रथमतः बॅटिंग करत असताना युवा ग्रुप वाढीव. थँक्यू डीजे. स्वतःवरती या ठिकाणी नाराज असतील. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर फलंदाज मनीष धावा त्यांच्या बॅटमधून बनल्या नाही आहेत. अपेक्षा होती षटकार आणि चौकारांची, ते कुठेतरी होताना दिसलं नाही आहे. वैतरणा अगट आजच्या दिवसामध्ये हा संपूर्ण खेळत असताना दिसतोय.
कुसमाई खार्डी अ संघाला आपण पाहिलं. युवा ग्रुप वाढीव असेल. जय वाघोबा जांभूलपाडा संघाला आपण बघतायत. श्रीराम कसरले आदर्श फणसपाडा, त्यानंतर जरीमरी डोलिव, श्री गणेश घासकोपरी आणि कशीद या संघाला आपण बघतायत. हे प्रामुख्याने 8 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळत असताना आजच्या दिवसामध्ये सलग आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या पुढचा मॅच आदर्श फणसपाडा आणि त्यांच्या विपक्षा श्री गणेश घासकोपरी दोन्ही संघांना विनंती करतो रिपोर्टिंग करायची आहे. जसं 5 षटकांचा खेळ कंप्लीट होईल आपण लगेच टॉस बॉक्समध्ये करणार आहोत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ती म्हणजे 8च्या घरामध्ये गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसऱ्या सुरुवात. पहिलाच बॉलला उडवण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनला सुंदर झेल टिपलाय आणि पहिल्याच बॉलवरती एक मोठा धक्का आणखीन बॅटिंग करणाऱ्या टीमला मैदानाच्या आतमध्ये लागतोय. विकेट डाऊन, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. अभय आले आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी मिस टायमिंग स्ट्रोक राहिला. उंची जास्त, लांबी कमी, षटकारांचं डिस्टन्स गाठू शकलेलं नाही आहेत. आणि इथे जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये हा दुसरा धक्का लागलाय युवा ग्रुप वाढीव संघाला. संघाची धावसंख्या धावफटकावरती 8च्या गरबा जरूर पाहायला पडते. नागेश आलेत षटक क्रमांक 3 मध्ये आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी जर पाहिलं तर विकेट प्राप्त केले. ज्याच्या वेळेला पहिल्या बॉलवरती विकेट येते ना त्या वेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास सातत्याने वाढत असताना दिसतो. एक सिंगल कंप्लीट केली जाईल, मागे निघून जाईल बॉल. आता स्ट्राईक येईल ती म्हणजेच रोटेट होईल सुहानच्या हातामध्ये. आता पाहूया सुहानवरतीच या मॅचचा प्रमुख बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं, जो ओपनिंग पेअरमधून पुढे आला होता. मनीषची विकेट गेली परंतु सुहान अजून देखील स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळते. सुहानने आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 5 बॉल खेळलेत आणि 5 ते 6 बॉल खेळलेत आणि 6 बॉलमध्ये जर पाहिले तर जवळपास 6 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. इथे फटका चांगला आहे. शॉर्ट बॉलवरती आक्रमण केलंय आणि बॉलला पाठवले थेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार. थँक्यू डीजे. इथे षटकाराला मॅच मध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न युवा ग्रुप वाढीवच्या माध्यमातून आणि काय सुंदर संगीत वाजवत आहे. डीजे ऑपरेटरचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक संघ येतोय, प्रत्येक संघाला कसं मोटिवेट करावं मैदानाच्या आतमध्ये त्याने सातत्याने जाणले गेले आणि विशेषतः डीजे ऑपरेटरचं देखील कौतुक केलं जाईल. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. षटक क्रमांक 3 आपण बघतायत आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती 15च्या घरामध्ये 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या पुढचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु यावेळेला जर पाहिले गेले तर डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग झाली. आतमध्ये ढकलण्याच्या प्रयत्नात बॉलला बाहेर फेकून दिलं गेलं आणि इथे क्षेत्ररक्षकाच्या चुकीवरती चौकार आलाय. 4 धावा. थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या धावफटकावरती या 4च्या माध्यमातून जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 धावा. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले आहेत. खूप चांगलं आता मात्र कलात्मकतेचं क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त कमबॅक केलाय मॅच मध्ये. फुलटस बॉल ऑन साईडला टर्न केल्या बॉलला क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. या बॉलवरती 1 धाव प्राप्त केली जाईल आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्येत पोहोचते धावफटकावरती ते म्हणजे 20च्या घरामध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये धावा कुठेतरी येताना दिसत आहेत आणि खरं तर ही गरज होती टीम युवा ग्रुप वाढीव संघाला आणि तीच धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये जरूर मैदान पाहायला मिळाले. शेवटचा अंतिम बॉल. षटकार आला तर धावसंख्या 26 किंवा षटकार नाही आला तरी धावसंख्या ही वेगाने वाढताना दिसणार आहे. या बॉलवरती डीप मिड विकेटला बॉलला पाठवले गेले.
आणि ज्या वेळेला जर पाहिलं गेलं तर शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर होत होता त्यावेळेला डगआउटमधून एकच आवाज आला होता की षटकार या बॉलवर ते हवा, परंतु षटकार तर मिळाला नाही आहे. या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर मिळतील एकच धाव. एक धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 21. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 21 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. चला पाण्याची व्यवस्था आणि रिलीज स्प्रे आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा प्लीज. चला पुढे एकदा डीजे वादकाच्या माध्यमातून एक सुमधुर ऐकूया. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफटकावरती लागल्या. प्रथम बॅटिंग करत असताना युवा ग्रुप वाढीव संघ. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 3 षटकांच्या अखेरीस 21 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकात अजितच्या नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती चौकार गेल्यानंतर गेल्या 5 बॉल नंतर जर पाहिले गेले तर 2च धावा त्याने खर्च केल्या. 3 बॉल त्यामध्ये डॉट टाकले. पहिल्या षटकामध्ये 6 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये विराज आले. अजितच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना इथे जर पाहिले गेले तर विराजने अफलातून गोलंदाजी करत असताना 2च धावा खर्च केल्यात. आणि षटक क्रमांक 3 मध्ये 13 धावा खर्च करत असताना एक गडी ज्याने प्राप्त केला गेला तो गोलंदाज म्हणजे मिस्टर नागेश. 18 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 18 चेंडूत 21 धावा आल्यात. येणाऱ्या 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल का पाहणं महत्त्वाचं राहील. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्रूट सलाद देखील जरूर आपल्याला पाहायला मिळेल. स्वर खर्चाने आपण घेऊ शकता. विविध फळं जरूर आपल्याला पाहायला मिळतील. आणि खरं तर ते क्रिकेटसाठी एक गरजेची गोष्ट आहे. आणि तेच पाहत असताना तो स्टॉल देखील आपल्याकडे पाहायला मिळतोय. पहिला बॉल पहिल्या बॉलवरती भरपूर दूरवरती बॉलला पाठवलंय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ दी पार्क. युज षटकार. पहिला बॉल आणि पहिला षटकार. आयोजक भारी प्रकाश कदम जयसिंग महेश भोईर असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे. थँक्यू डीजे. विराजच्या विरोधात पहिल्या बॉलवरती आक्रमण करत असताना बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 27च्या घरामध्ये. विकी ऑन फायर. याच खऱ्या फटक्याची गरज आहे आता बॅटिंग करणाऱ्या टीमला. या पुढचा बॉल बॅट शिकड्या बॉल मागे निघून जाईल. यष्टीरक्षक बीट झाले. तत्पूर्वी या बॉलवरती सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. ती म्हणजेच 28च्या घरामध्ये 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. खरं तर आज टेनिस बॉल क्रिकेट जर पाहिले गेले तर 5-5 षटकांचे सामने आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. कौतुक याही स्पर्धेचं केलं जाईल. कारण की 5-5 षटकांचे सामने जर आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच खेळाडूंच्या आतमध्ये असलेलं टॅलेंट हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसावं हे जाणता राजा चषकाने दर्शवले गेले. संघाची धावसंख्या धावफटकावरती 28. पुढचा बॉल विराज तयार. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज. बॉल मागे निघून जाईल आणि डिक्लेरेशन झोन. धाव मिळतील 2. आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 30 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. डिपेन लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जिथे जिथे डिपेन लाईव्ह असतो तिथे तिथे जर पाहिले गेले तर ती स्पर्धा नंबर 1 ही आपण सातत्याने पाहिले गेले. क्वालिटी आणि क्लिअरिटी अफलातून आपण सातत्याने डिपेन लाईव्हचे देखील पाहिले. मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असताना वानखेडे स्टेडियममध्ये देखील जाऊन लेदरची ती स्पर्धा ती देखील कव्हर करत असताना आपण जरूर पाहिले गेलं. अभिमान असावा डिबेन लाईव्हचा देखील.
या पुढचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये ड्राईव्ह करत असताना या ठिकाणी कॅरी देखील केले गेले जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंगचे एफर्ट देखील पाहायला मिळत आहेत. बॉलिंग करणाऱ्या टीमचं कौतुक करेन, आतापर्यंत चांगल्या लय पद्धतीने गोलंदाजी केले, चांगली फिल्डिंग देखील झाले, सर्व काही ऑल इज वेल, परंतु बॅटिंग आता इथे चांगली करावी लागेल युवा ग्रुप वाढीव संघाला. संघाची धावसंख्या धाफडकावरती 30च्या घरामध्ये 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पुढचा बॉल ओव्हर दी विकेटने कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु वेग एवढा होता इथे जर पाहिले गेले तर बॅट फिरवत असताना थोडीशी जर पाहिले गेले तर टायमिंग होऊ शकले नाही आहे. बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव प्राप्त केली जाते. धावा येणं इथे गरजेची गोष्ट बनून राहिले टीम युवा ग्रुप वाढीव संघासाठी. संघाची धावसंख्या धाफडकावरती 1च्या माध्यमातून पोहोचते 31च्या घरामध्ये 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. स्ट्राईक एंडवरती विकी आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल. संघाची धावसंख्या 31च्या घरामध्ये, त्यामध्ये विकीच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये आतापर्यंत 9 धाव बनल्या गेल्यात. चांगली भागीदारी रचावी लागेल. दुसऱ्या बद्दल सुहान आहेत ज्याने 1 षटकार 2 चौकार आतापर्यंत या डावमध्ये खेळलेत. शेवटचा अंतिम बॉल या षटक क्रमांक 5 वेतील. बॉल हवेत उडालाय, मिसटायमिंग स्ट्रोक आहे, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत, कुठलीच चुकी केली नाही आहे. डाऊन दी बॉल झेल टिपलाय आणि विकीच्या खेळीला पूर्ण विराम. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3. प्रथम बॅटिंग करत असताना यो ग्रुप वाढीव संघ 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 31 धावा धाफडकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे आलेल्या सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व खेळाडू, सर्व आयोजक, सर्व मान्यवरांचं आपण करूयात जनता राजा चषक मध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक सुस्वागतम. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 31 ही धावसंख्या धावफडकावरती पाहायला मिळते. युवा ग्रुप वाढीव संघ 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक आता मात्र जर पाहिले गेले तर 5व्यामध्ये मिस्टर किरण हे दाखल झालेत. किरणला चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु सुहानवरती अशा अपेक्षा अवलंबित अजून देखील आहेत. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घ्याव्या लागतील. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती ओव्हर पिच बॉल होता. आक्रमण केले या बॉलला आणि थेट पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी सुहानच्या बॅटमधून एक सुप्रसिद्ध फटका षटकार. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विराजने 2 षटकं हाताळली, त्यामध्ये कमीत कमी धावा खर्च त्याने केल्या गेल्या. जवळपास 12 धावा खर्च करत असताना 1 विकेट ज्याच्या नावावरती प्राप्त आहे तोच विराज. आणि त्यानंतर षटक क्रमांक 5 मध्ये किरण आले. पहिल्या बॉलवरती षटकार त्याने जर पाहिले गेले तर खर्च केलाय. संघाची धावसंख्या धाफडकावरून पोहोचते 37. सुरुवात चांगली झाली. शेवट गोड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सुहान प्रयत्न करतायत आणि प्रयत्नही करावेच लागतील. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट हा संघर्षचा खेळ आपण सातत्याने पाहत असतो. संघर्ष केल्यानंतर एक महत्त्वपूर्ण यश हे सातत्याने आपल्याला लाभत असतं. फुलटॉस बॉल, जैसी गेन वैसी नसीहत. बॉल थेट सीमारेषा पलीकडे. आणखीन एक बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा षटकार. चला आपण रिव्ह्यू चेक करणार आहोत. हाईट इज फॅक्टर, कशा पद्धतीचा हा चेंडू असेल आणि बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून हा रिव्ह्यू पाहायला मिळतो. अजितजी म्हात्रे सरांना विनंती करतो या आपण रिव्ह्यू घेण्यासाठी आपण लगेच पोहोचायचं आहे. सन्माननीय दत्तूजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम. आपल्या देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत जनता राजा चषकमध्ये. आता आपण पाहणार आहोत. उंची कमरेच्या वर होती, उंची कमरेच्या खाली होती, हे पाहणं महत्त्वाचं राहील. प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. इथे जर पाहिले गेले तर कमरेच्या वर जर उंची राहिली तर कदापि या मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होईल. आता अजितजी म्हात्रे सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतीलच कशा प्रकारचा चेंडू होता.
आजच्या दिवसातील हा दुसरा मॅच पाहायला मिळतो. युवा ग्रुप वाडी आणि त्याच्या विपक्षात वाघोबा जांभूळपाळा या संघाला आपण बघतायत. थोड्याच वेळात पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. डिसिजन पेंडिंग आणि यस पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू असेल नो, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर कमरेपेक्षा वरती हा चेंडू होता आणि पंचांचा इशारा नो बॉल आलाय. यस आपण डीपीओ लाईनवरती जाऊन आपण पाहू शकता तो कशा प्रकारचा चेंडू होता. क्लिअरिटी ही संपूर्ण तुम्हाला दिसून येईल आणि फ्री हिटचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून आलाय. संधी आहे, ज्या धावा पाहिजे होत्या त्या मिळाल्यात. त्यामध्ये 7 धावा अवंतरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 44 ही धावसंख्या धावफटकावरती पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकात फक्त 8 होत्या. त्यानंतरच्या जर पाहिले गेले तर षटकात धावा या वेगाने येत असताना दिसल्या गेल्या. तिसऱ्या षटकात 13 आल्या, चौथ्या षटकात 10 आल्या. या षटकात आतापर्यंत एका बॉलमध्ये 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज किरणने. फ्री हिटचा बॉल, मुक्त फटका खेळण्याची संधी ही मात्र मैदानाच्या आतमध्ये चालून आले. स्ट्राईक रेटवरती बॅटर सुहान यांना आपण बघतायत. बॅकवर्ड स्पेअरला एक डीप मिड विकेटला एक अवकोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळत आहेत. इथे फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम ह्यूज सिक्सर. 6 धावा. थँक्यू डीजे. इथे जर पाहिले गेले तर सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले गेलेत. षटकारांची तिकडी या ठिकाणी कंप्लीट केले सुहास या बॅटरने. संघाची धावसंख्या धावफटकावरती 50 धावा झाल्यात. क्या बात आहे. युवा ग्रुप वाढीव संघाला आपण बघतायत. ही जर बॅटिंग पहिल्यापासून झाली असती, सुरुवातीपासून झाली असती तर आता ही 50 ची धावसंख्या 70च्या पलीकडे गेली असती. काय बॅटिंग करतोय सुहान मैदानाच्या आतमध्ये. तळपदार कामगिरी. या पुढचा बॉल हा सलगचा चौथा षटकार. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुहानच्या माध्यमातून आक्रमणावरती आक्रमण. ताबडतोड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना किरोनच्या विरोधात सुहान हे बॅटर. थँक्यू डीजे. सलगच्या 4 बॉलवरती 4 षटकार आलेत. पाहूयात या स्पर्धेमध्ये विक्रम होईल का. 17 बॉलमध्ये 43 धावांवरती खेळतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुहान. अर्धशतक साजरे केलं जाईल का पाहणं महत्वाचं राहील. 3 बॉलमध्ये 7 धावा अर्धशतकासाठी पाहिजेत. धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 56च्या घरामध्ये. होईल का अर्धशतक. पहिल्या दिवसात आपण राहुलचं अर्धशतक पाहिलंय. या तिसऱ्या दिवसात अर्धशतक होईल का. या पुढचा बॉल सलगचा हा 5वा षटकार. आज जर पाहिले गेलं जाणता राजा या चषकामध्ये हा विक्रम नोंदीत काढला जाईल. 5 बॉलवरती सलगचे 5 षटकार. क्या बात आहे सुहान. थँक्यू डीजे. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये सुहान आणि सुहानच्याच नावाची चर्चा चहूबाजूने मैदानाच्या याही बाजूला मैदानाच्या त्याही बाजूला होत असताना दिसते. अर्धशतक होईल का. ओहो यावेळेला जर पाहिलं तर बीट झाले. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल आणि जर पाहिलं गेलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर 5वा आपल्याला पाहायला मिळते. 5 बाय चेंडूतील अगदी जर पाहिले गेले तर 5 चेंडू फेकून झालेत. शेवटचा एक अंतिम बॉल. 1 धाव जर आली तर अर्धशतक कंप्लीट केले जाईल. संघाच्या धावसंख्या धावफटकावरती 62. 62 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 1 धाव येईल का. सुहानचं अर्धशतक होईल का. जाणता राजा चषक आपण बघतायत. मानाची सन्मानाची अभिमानाची बहुचर्चित असलेली स्पर्धा या पालघर जिल्ह्यातील. शेवटचा एक बॉल. शेवटच्या बॉलवरती बॉलला उडवले. क्षेत्ररक्षक नाही आहेत. खाली क्षेत्रामधून बॉल फरार. चेंडू सीमारेषे पार. एकदा सुहानची बॅटिंग जर आवडली असेल मित्रांनो तर प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या आहेत. दिवस क्रमांक 3 आणि दिवस क्रमांक 3 मध्ये पहिला फलंदाज ठरलाय
अर्धशतक नोंदीत करण्याचा प्रयत्न केलाय मैदानाच्या आतमध्ये सुहानने. क्या बात आहे सुहान, ग्रेट बॅटिंग, अफलातून कामगिरी सुहानने मैदानाच्या आतमध्ये केले. या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक आपल्याला जरूर पाहायला मिळेल सुहानच्या नावावरती. परंतु सुहानची बॅटिंग आवडली असेल तर पुन्हा एकदा सुहानसाठी टाळा वाजवा. काय बॅटिंग केलंय. युवा ग्रुप वाढीव संघाचं हुकमे एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल. संघाची धावसंख्या फडकावरती चौकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचते ती म्हणजे 66 आणि 67 धावा. आता प्रतिस्पर्धी संघ जांभूलपाडा संघाला कंप्लीट करावं लागतील. चला टॉस साठी या टीम आदर्श फणसपाडा आणि श्री गणेश घासकोपरी दोन्ही संघांना विनंती करतोय. फ्रेश हेल्दी फ्रूट्स आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक स्टॉल आहे, फ्रूट सलाड, फ्रूट ज्यूस देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि क्रिकेटसाठी एक प्रामुख्याने महत्त्वपूर्ण फ्रूट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या लेफ्ट साईडला आपल्याला जरूर तो स्टॉल पाहायला मिळेल. थँक्यू डीजे. चला टॉस साठी या आदर्श फणसपाडा आणि श्री गणेश घासकोपरी दोन्ही संघाला मी विनंती करतोय. सन्माननीय चला घासकोपरी संघ आणि फणसपाडा संघ लगेच आपण या टॉस साठी. चला ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल धनंजय पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट असतील. दुसऱ्या डावामध्ये काय घडामोडी होतील हे दर्शवण्यासाठी पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट होत असताना पहिल्या डावात धावा बनवल्या गेल्यात. त्यामध्ये 66 आणि 67 धावांचं एक भलं मोठं लक्ष घेऊन युवा ग्रुप वाढीव संघ मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. दोन टीमला शुभेच्छा देऊयात. या स्पर्धेच्या माध्यमातून एक सुंदर असं संगीत आपण ऐकणार आहोत आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेला धनंजय पाटील सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. चेक. करू नका नाद खरडी गावाचा आशीर्वाद तोच मैया गीता. करू नका नाद खरडी गावाचा आशीर्वाद तोच मैया गीता. जाणता राजा चषक भारी नाही हाय मानाचा. थँक्यू. सन्मानाचा मानाचा अभिमानाचा जाणता राजा चषक सध्या खराडीच्या अगदी मैदानावरती रंगलाय आणि त्यामधला हा दुसरा मॅच सुरू झालाय. जशी पहिली मॅच डोलेवाने खार्डीमध्ये पाहिली 57-58 होत्या. आता या मॅचमध्ये ती थोडी जी वेस आहे ती ओलांडली गेली. 66-67 आहेत. जांभूलपाडाकडे आहे ते कॅलिबर आहेत मैदानाच्यात मध्ये. नागेश आहेत एका बाजूने, दुसऱ्या बाजूनं मैदानाच्यात मध्ये अजित आहेत. एक चांगला परफॉर्मन्स देणारे खेळाडू आहेत. पण दुसऱ्या बाजूला वाढीवकडून जी सुहाननं बॅटिंग केली ती टॉप क्लास होती. पहिल्या दिवसामध्ये राहुल पाटीलचं आलेलं अर्धशतक, कालच्या दिवसामध्ये धीरज पाटीलनं ठोकलेलं अर्धशतक आणि आजच्या दिवसामध्ये जर तिसऱ्या दिवसामध्ये कोणी अर्धशतक ठोकलं असेल तर त्या खेळाडूचं नाव होतं मिस्टर सुहान. 3 अर्धशतकी खेळी बरोबर या 3 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता दुसऱ्या बाजूनं वार झाला आहे, पलटवार करण्यासाठी जांभूलपाडाही तयार आहेत. का नागेश आहेत, दुसऱ्या बाजूला अजित आहेत. आय स्ट्रेन
त्या बाजूलाही स्ट्रेंथ आहेत. आणि जसं एक गोष्ट मी सकाळीच म्हटली होती की मागच्या 3 दिवसाचा किंवा इतर स्पर्धेचा अभ्यास करता, मैदानाचा अभ्यास करता, या दुपारच्या सत्रामध्ये सर्वाधिक जास्त धावा बनणारं जर कुठलं मैदान असेल तर हे मैदान आहेत, जिथे रन येत आहेत. हवेचा फ्लो इतका असतो की षटकार चौकारांची चौफेर आतिषबाजी असते. मग या कंडिशनमध्ये 67 कशा प्रकारे चेस केल्या जातील ते आपण पाहणार आहोत. लेट्स प्ले. अंपायर तयार आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाज स्ट्राईकला नागेश. पहिला बॉल खूप छान पद्धतीने टाकलाय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. पण दुसऱ्या बाजूला जसा बॅटरचा उल्लेख केलात, दुसऱ्या बाजूनं गोलंदाजाला प्रमुख टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे. असं नाही की प्रत्येक वेळेला बॅटर सक्सेसफुल होणार. काही वेळा गोलंदाज देखील कुरघोडी करू शकतोय. त्यांनाही मैदानाच्या आतमध्ये आपल्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी करायची आहे, तर ही मॅच तेही बदलू शकतायत. 67 धाब्यांचा पाठलाग सध्या सुरू झाला आहे. मनीष संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत. आणखीन एक चांगला बॉल थोडा रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरा बॉल देखील आपण पाहिला तर डॉट आलाय. डॉट डॉट. दोन बॉल आतापर्यंत फेकून झाले आहेत. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार आहेत. यावेळेचा बॉल पडल्यानंतर आता थोडा बाहेर चाललाय. पंच विरल नायर सर आमच्या दिशेने वलटा दर्शवत आहेत. वाईट बॉल एक्स्ट्रा. रन या ठिकाणी काउंट केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 1. 2 बॉलचा आतापर्यंत केस संपलायत. 67 धावेचा पाठलाग सध्या या ठिकाणी केला जातोय. खर्डीचे हे मैदान जनता राजा चषकाचं आपण पाहिलं तर आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. 67चा पाठलाग सध्या मैदानाच्या मध्ये सुरू झालेला आहे. आतापर्यंत 2 बॉल फेकून झालेत. एक वाईड हाताळलाय. फटका खेळलाय. छान खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. दर्जेदार खणखणीत चौकार. आयोजक भाली प्रकाश कदम डॅशिंग मजेश भोईर. थँक्यू. दीप पाटील यांचं आगमन झालंय. सागर आपलंही वेलकम. सागर आपलंही स्वागत आहे. धावसंख्या चौकारांना मात्र वाढत असताना पाहायला मिळतात 5. पुढील बॉल फटका तर सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलाय का? हो, क्षेत्ररक्षकाला निवडलाय. फलंदाज बाद. विकेट डाऊन. नागेश यांची मोठी विकेट. आउट. आयोजक तेज भोईर. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. आहे जनता राजा चषक भारी जय मानाचा. आहे जनता राजा चषक भारी खर्डी गावाचा. जनता राजा विकेट आला. नागेशची विकेट मात्र मैदानाच्या मध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर विजय मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. नंबर 3 वरती टार्गेट 67चं 67 धाब्यांचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. चला कॅप्टन श्री गणेश घासकोपरी. श्री गणेश घासकोपरी संघाच्या कॅप्टनना विनंती आहेत. महेश पाटील किंवा अन्य खेळाडू आपण आला असेल तर आपण या, कारण पहिल्या इनिंगमध्ये तो टॉस अपेक्षित आहेत. आता ही दुसरी इनिंग सुरू झाला आहे, त्यामुळे आम्ही विनंती करतोय टॉस करण्यासाठी कॅप्टन आपण या. फणसवाडा संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व खेळाडू उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत जनता राजा चषक खर्डीच्या वतीनं आम्ही करत आहोत. आणखीन एक चांगला बॉल. तुमच्याकडे लेन चांगले असेल, लाईन चांगली असेल तर तुम्ही मैदानाच्या मध्ये कधीही कुठल्याही अगदी बॅटरला मैदानाच्या मध्ये थांबवू शकतायत, आणि तो प्रयत्न सध्या मैदानावरती केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. आदरणीय राकेशजी तांडेल साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळत आहेत. खर्डी डोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून ज्यांना आपण पाहिलं. ओ लोवर फुलटस बॉल, आणि राकेशजी तांडेल साहेबांचं स्वागत केलं आहे षटकाराने. 6 धावा कडक. एक विरेचा भेटीला
थँक्यू. या षटकाराची डिमांड होती, डिमांडेबल स्ट्रोक होता, षटकार मैदानाच्या मध्ये कळलाय आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 11. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 11. 67चा पाठलाग मैदानाच्या मध्ये सुरू आहेत. सुरुवात अगदी त्या पद्धतीनं मैदानाच्या मध्ये करण्याचा प्रयत्न केलाय. तिथे रन आल्यात परंतु विकेट देखील आल्यात. एक महत्त्वाची विकेट नागेश पाटीलच्या पण पहिला तर बाद होताना. आता विजय आणि अजितचा खेळ महत्त्वाचा असणार आहे. श्रीराम चषक कसराळीच्या मैदानावरती दर्जेदार खेळ या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. आदरणीय राकेशजी तांडेल साहेब यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य 1111 रुपयाचं आपल्याला मिळालेलं आहे. मंडळाच्या वतीने एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूयात. उपसरपंच म्हणून आपण ज्यांना पाहू शकतात खर्डी डोली ग्रामपंचायत. चला थोडं घाई करा, जास्त वेळ जाऊ देऊ नका, कारण 1:15 आत्तापर्यंत वाजलेला आहेत. भरपूर साऱ्या मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत, त्यामुळे विनंती आहेत. पटका खेळलाय, समोर खेळलाय, क्षेत्राच्या त्या ठिकाणी तैनात, धावचीची संधी आणि तिथून आपण पाहिलं तर अजितची विकेट आल्यात. मोठी विकेट, अजित बॅक टू दी डगआउट, गॉन. पाहायला मिळत आहेत फ्रेश आणि हेल्दी फ्रूट्स. तुम्ही त्या ठिकाणी अगदी आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर बाजूलाच आहेत. आपल्या 2 तरुण आहेत, त्यांच्या माध्यमातून तर तुम्ही घेऊ शकतायत. आणि खऱ्या अर्थानं बरोबर आपला मेन पॉईंट जो एंट्री पॉईंट आहे त्या ठिकाणी त्या गोष्टी अगदी ठेवण्यात आलेल्या आहेत. कारण या दुपारच्या सत्रामध्ये ह्या गोष्टी आवश्यक आहेत. फ्रूट्स तुम्ही जास्तीत जास्त खाणं देखील गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी आज खऱ्या अर्थानं या जाणता राजा चषकाच्या वतीनं त्या सध्या आपल्यापर्यंत घेऊन आलेल्या आहेत. बॉल आतापर्यंत फेकून झालं 2. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोचतायत 11. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र न होताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. आतापर्यंत 3 बॉल हे मैदानावरती फेकून झाले आहेत. एक रिव्ह्यू तुमच्यासाठी असणार आहेत. तुम्ही वाईडसाठी किंवा नोसाठी तुम्ही घेऊ शकतायत. फटका खेळलाय, सजवलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. कडक स्ट्रोक, षटकार. थँक्यू. 6 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे जात असताना पाहायला मिळतात. 17 धावा याच फटक्याची गरज आहे. जेनिल लाईव्ह केक शॉप यांच्या माध्यमातून 2026 मध्ये तुम्ही केक खरेदी करू शकतायत. 299चा जो केक होता तो तुमच्यासाठी 199 मध्ये ठेवण्यात आलाय. 99 आज अगदी या तुम्हाला दिवसामध्ये त्या ऑफर ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जेनिल केकमध्ये तुम्ही जाऊ शकतायत. आपले हर्षद आहेत, त्यांच्याशी तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधू शकतायत. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 5 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. हा बॉल निर्णायक बॉल आहेत, कारण पॉवर प्लेचा अंतिम बॉल असेल. चला श्री गणेश घासकोपरी टीमचे कॅप्टन महेश पाटील, आपणास विनंती करतो आपण यावं. फटका हवेमध्ये खेळलाय.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत. एक धाव कंप्लीट होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये पंचाने दर्शवलं की या ठिकाणी धाव असेल 1. षटक संपलं मैदानाच्या मध्ये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचतायत त्या मात्र 18 धावा 1-8. धावेची जुनी गरज आहे. 16च्या धावगतीने तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळ साकारायचा आहे. किमान 16 धावा एका ओव्हरमध्ये घ्याव्या लागतील. आता प्रति ओव्हर तो सरासरी अगदी मेंटेन करावा लागेल. 16.33 या स्ट्राईक रेटनं आता बॅटिंग करायची आहेत. परंतु ज्या प्रकारे बॅटिंग केली होती खास करून सुहाननं आज जे बॅटिंग केली होती सुरुवातीला तो थोडा शांत होता, पण त्याच्यानंतर त्यानं जे बॅटिंग केली होती खास करून 11 ते 12 बॉल नंतर त्यानं ती बॅटिंग सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर 6 लगातारचे अगदी ते 5 षटकार जवळपास त्यानं ठोकले होते ना, ते निर्णायक होते किरणच्या षटकामध्ये. तशा प्रकारची बॅटिंग रणजित आणि दुसऱ्या बाजूनं बॅटर मैदानाच्या मध्ये विजयाला करावी लागेल. आहे क्षमता दोन्ही खेळाडूकडे, कॅलिबर आहेत, परंतु आज दाखवण्याची तीच गरज आहे. 49 धावेचं लक्ष जुनी असेल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा मनीष येत आहेत. पहिलं षटक सुंदर ज्याने हाताळलं होतं. 11 धावा 1 विकेट घेणारे खेळाडू आहेत. पहिलाच बॉल फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून कॅच निसटलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. षटकार. थँक्यू. हे असे मोमेंट क्रिकेटमध्ये असतात ना की जिथे मॅच बदलत असतो. म्हणून क्रिकेटमध्ये बरोबर आई कोसमाई मतेच आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो बॅनर्स आहे बरोबर डोंगरामध्ये, त्याच्यावरती जर बॉल लागला 1111 रुपयाचं पारितोषिक आदरणीय दत्तूजी भगत साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाणार आहे. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. जोपर्यंत बॉल फील्ड करण्यात आला तोपर्यंत एकदा कंप्लीट होईल. 16 मध्ये 42ची गरज आहे. जसं मी कॅचचा उल्लेख केला की क्रिकेटमध्ये एक झेल ही निर्णायक असते. सोळा 42 स्ट्राईक एंडला विजयसाठी हा बॉल लोअर फुलटॉस घेऊन खेळून काढलाय. बॉल गॅपमध्ये चाललाय, वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आलाय, परफेक्ट फील्ड त्याने केलंय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा विचार करायचा होता परंतु थांबवलं आहे. 15 बॉलमध्ये 41 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. षटकार चौकारांची भाषा मैदानाच्या मध्ये बोलायची आहेत. चला कॅप्टन श्री गणेश घासकोपरी प्लीज विनंती असेल. प्रसाद जाधव किंवा महेश पाटील. प्रसाद उपस्थित आहेत. महेश पाटील या, भरपूर वेळ झालाय. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतो मैदानाच्या मध्ये. एक डॉट बॉल मॅच मध्ये प्रेशर निर्माण करणार. एक डॉट बॉल मॅच मध्ये कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण करणार. धावसंख्या धावफलकावरती 26-26. 67 धावेचा पाठलाग सध्या सुरू आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. रणजितसाठी फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकाला आता कुठलीही चूक होणार नाहीत. रणजित किनी यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. विकेट डाऊन गॉन. थँक्यू. येणारे चेंडू मैदानाच्या मध्ये शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये रन करायचे. अजून 41 धावेपर्यंत सफर मारायच्या मैदानाच्या मध्ये. शेवटचा बॉल निर्णायक असणार आहे. पाहूयात कशा प्रकारे हाताळला जातोय.
शेवटचा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न केलाय, जोपर्यंत बॉलला फील करण्यात आला एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. बरोबर 3 ओव्हरचा खेळ संपला, 27 झाल्यात. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत बरोबर 40. 12 चेंडू 40 धावेची गरज आहे. एक हलकंसं संगीत घेऊया डीजेच्या माध्यमातून आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात. डीजे 12 बॉलमध्ये 40 धावेची गरज आहे. तिथे शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जांभूलपाडानं 45 दिल्या होत्या. परफेक्ट. 12 बॉलमध्ये तिथे 45 जांभूलपाडानं दिल्या होत्या. आता जांभूलपाडाला 12 बॉलमध्ये 40 बनवायचे आहेत. पहिला बॉल शॉर्ट बॉल पाठीमागच्या दिशेने बॉल निघून चाललाय. त्या ठिकाणी धावा मिळतील 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाऊन पोहोचेल. 11 बॉलमध्ये आता 38 धाव्यांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. कल्पेश पाटील युवा ग्रुप वाढीव संघ म्हटलं तर सातत्यानं हे खेळाडू आपल्याला नेहमी पाहायला मिळत आहेत, ज्यामधली काही नावं आहेत. आज मैदानाच्या आतमध्ये खेळ दर्शवायचा, चांगला खेळ दाखवायचा आहे. 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 38 धावेची गरज. स्लोवर टाकलाय, समोर खेचलाय, बरोबर आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. कडक बेधडक षटकार. पहा मॅचची कहाणी पुन्हा एकदा बदललेली आहे. या षटकारानंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून जर पाहिलं तर 32 धावेची गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी. याच प्रकारचे स्ट्रोक मारायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये षटकार टोकला विराजनं. आहे श्रमता विराजकडे देखील, म्हणून मी त्या शेवटच्या 2 ओव्हरचा उल्लेख केला की तिथे 45 वाढीवनं बनवल्या होत्या. आता जांभूलपाड्याला 5 कमी करायचे होते पण 40 बनवायचे आहेत. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर बॅटच्या रडारमध्ये येत नाही. डॉट बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. 9 चेंडूचा खेळ बाकी आहेत. 32 धावेची गरज आहे. जाणता राजा चषक खर्डीच्या मैदानावरती सध्या सुरू असलेली स्पर्धा. आजचा 1 जानेवारीचा दिवस आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा स्लोवर वन हाताळलाय. बॉल त्या ठिकाणी फील केला जातोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 36-36. धावा. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय बॉल. मिळतील धावा 6. षटकार. स्विचची गरज आहे. निर्णायक बॉल. निर्णायक चेंडू हाताळलाय. बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. त्या ठिकाणी पंच धावा घोषित करतात. या बॉलवरती 2 धावा डिक्लेअरच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त होतील. धावसंख्या धावफलकावरती पुढे जाऊन पोहोचेल ती मात्र 44 धावा धावफलकावरती लगावल्यात. मॅच जिंकण्यासाठी अजून जवळपास 23 धावा करायच्या आहेत. येणारे बॉल आहेत इथून बरोबर 6 बॉलमध्ये 23 करायचे आहेत. जिथे किरणनं 35 दिल्या होत्या, आता तिथे 35 दिल्या तर इथे 23 करायचे आहेत. डिफिकल्ट तर नाही आहेत, परंतु या कंडिशन मध्ये या 23 धावा पूर्ण केल्या जातील की नाही केल्या जाणार याची चर्चा कमेंट्री बॉक्समध्ये आपण करूयात. तोपर्यंत एक संगीत घेऊयात आणि येऊयात. 6 बॉल 23 रन.
6 बॉलमध्ये 23 धावेची गरज. जसं एका गोष्टीचा मी उल्लेख केला की डिफिकल्ट नाही आहे क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही गोष्टी घडू शकतात. जसं आपण मागच्या षटकामध्ये तिथे पाहिलं होतं, पहिल्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 35 जर झाल्या होत्या तर इथे 23 तर डिफिकल्ट नाही आहेत. पाहूया काय घडणार, कशा प्रकारे घडणार. 6 बॉल 23 धावेची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रसाद येत आहेत. 5 षटकांच्या मॅचेस तुम्ही ज्यावेळी खेळतात ना त्यावेळी तुमच्याकडे प्रमुख 3 किंवा 4 गोलंदाज असतात. मग तुम्हाला विचार विनिमय करावा लागतो की कुठला खेळाडू गोलंदाजी मार्कवरती नक्की घेऊन यायचा. आणि मग कधी कधी असं होतं की तुमचा पार्ट टाईम गोलंदाज हा शेवटच्या तुम्हाला षटकामध्ये घेऊन यावा लागतो आणि तिथे येणारा रन्स ह्याच कदापि निर्णायक राहतात. 6-23 6-23चा मॅच होता. पहिला बॉल त्या ठिकाणी बॉडीवरती पाहायला मिळाला. एक धाव घेतली जात आहेत. सिंगल येत आहेत. 5 मध्ये आता 22ची गरज. जे काही सर्व काही सूत्र आहेत ती विजयला मात्र सांभाळावी लागतील. त्याच्या बॅटमधून 3 षटकार, 1 डबल, 2 सिंगल. यानुसार तो 22 वरती सध्या बॅटिंग करतोय. आतापर्यंत त्यानं बॉल फेस केला 10 बॉलमध्ये 22वी इनिंग त्यानं मैदानावरती पेश केलेत. 10 मध्ये 22 केल्यात. आता 5 मध्ये त्याला 22 करायचे आहेत ही मॅच जिंकवण्यासाठी. पाहूया काय घडणार. चर्चा तर विचार विनिमय भरपूररित्या केले जात आहेत. पुढचा मॅच आदर्श फणसवाडा वर्सेस श्री गणेश घासकोपरी. 2 संघांदरम्यान काही वेळामध्ये तोही मॅचला सुरुवात होईल. फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. मिळतील धावा 6. म्हटलं की विजय जोपर्यंत मैदानावरती आहेत आशा अपेक्षा सर्व काही पल्लवित आहेत. विजयच्या बॅटमधून कडक षटकार 6. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर असतात सोबत जय थँक्यू. 4 बॉलमध्ये 16 धावेची गरज आहे. असं पाहिलं तर 4 चौक 16, 4 चौकार आले तरी 16, 3 मोठे फटके आले तरी काही वेगळं होणार. पाहूयात काय घडणार. 4 बॉलमध्ये 16 धावेची गरज. पुढील बॉल. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडी लवकर बाट फिरवली. त्याच्यानंतर बॉल शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला. 3 बॉलमध्ये 16 धावेची गरज. आता मोठ्या फटक्याशिवाय पर्याय राहिला नाहीत. मोठे फटके तुम्हाला एक्झिक्यूट करावे लागतील तरच हा मॅच तुम्ही जिंकू शकतात. 3-16 3-16 क्रिकेटचा रंगलाय हा 16. पाहूयात काय घडणार. पुढील बॉल. फटका खेळलाय, बैठक स्ट्रोक लगावलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हो, अजूनही मॅच शिल्लक आहे. मॅच मध्ये कहाणीमध्ये पुन्हा ट्विस्ट आलाय कारण 2 बॉलमध्ये 10 धावेची गरज. थँक्यू. कहाणी मॅचची बदललंय पुन्हा एकदा. म्हणून म्हटलं की खरेडीचं मैदान आहे. दुपारचं सत्र झालं की षटकार चौकाराची आतिषबाजी ही फक्त प्रेक्षकांना पाहायला मिळत असते आणि आता खऱ्या अर्थानं ती सुरुवात झालेली आहे. कारण येणारे बॉल आहेत 2 बॉलमध्ये 10 धावेची गरज. अगदी दसका दम मैदानाच्या मध्ये दाखवायचा, दमखम दाखवायचा, दोघांनाही दाखवायचा, बॉलरलाही दाखवायचा, बॅटरलाही दाखवायचं आहे. परंतु विजयनं पाठीमागचे जे काही फटके खेळले आहेत त्यामुळे तो सध्या मैदानाच्या मध्ये त्या आशेभूत नजरेनं पाहतोय की हा बॉल देखील त्याच पद्धतीने खेळायचा आहे. काही चर्चा तिथे मैदानाच्या मध्ये झाल्या आहेत. अगदी युवा ग्रुप वाढीव मध्ये एक चांगला बॉल त्यांनाही फेकायचा आहे. 2 बॉल 10 चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. विजयची बॅट मैदानाच्या मध्ये बोलताय. षटकार. हे अंगावर आलं तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ मैदानाच्या मध्ये बॉलची गरज आहे. आपणच जिंकून जाऊ इथं आपलीच पावती आपलाच जो थँक्यू. गाण्यामध्ये वाजलं अंगावरती आलं तर शिंगावरती घेऊ. परंतु आता जांभूलपाडा म्हणतात की मैदानावरती दाखवू. जे काय दाखवायचं आहे ते मैदानावरती दाखवायचं आहे. घासकोपरी संघ महेश पाटील दाखल होतात. वेलकम, आपलं स्वागत आहे. फणसपाडाचे कॅप्टनना विनंती आहेत. पण काय मॅच झालाय. 23 धावेची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती मॅच आलाय. धावेंची गरज आहे बरोबर 4. जसं म्हटलं होतं मी मागे 4चा पाडाच घ्यायचा आहे. 4 चौक 16. परंतु आता 4 चौक 16 नाही, आता बरोबर 1 बॉलमध्ये 4 घ्यायचे आहेत. विजयासाठी एका बॉलमध्ये 4 धावेची गरज आहे. आता आमच्या मंचावरती देखील विचार विनिमय सुरू झाले आहेत. आजूबाजूला काही मित्र बसलात तेही एकमेकाला सांगतात बाबा काय होणार या मॅच मध्ये, कोण जिंकणार. काय सांगतात जांभूलपाडा जिंकणार, काय सांगतात वाढीव जिंकणार.
पण आयोजक म्हणतात एक चांगला मॅच पार पडलाय. मागचा मॅच जसा खर्डीचा झाला डोलीवच्या अगेन्स्ट, आता त्याच प्रकारचा हा मॅचही रंगलाय. प्रेक्षकांना म्हणून म्हटलं की आजच्या दिवसामध्ये वैतरणा विभाग आहेत, वैतरणा विभागाचं ए ग्रुपच्या टॉप क्लास मॅच आहेत आणि टॉप क्लास खेळही रंगणार आहेत. एक बॉलमध्ये 4 धाब्याची गरज. आता वेळ कोणी घेतलाय? बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय की फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतलाय? तसं क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात की एखादी वेळ तुमच्यासाठी सर्व काही चांगले असेल, तुम्ही जर वेळ घेतला, वेळेला खेळही बदलतो, मॅचही बदलतो. जसं नेहमी एक कहावत आम्ही म्हणतो की वेळ बदलली की माणसाची वेळ बदलली की सर्व काही गोष्टी बदलतात. तसा क्रिकेटचा खेळ आहे, तिथे वेळ बदलली की क्रिकेटचा खेळही बदलणार आहेत. एक बॉलमध्ये 4 धाब्याची गरज आहे. सर्व काही सेट आहेत. कॅमेरामॅन आमचे सेट आहेत, डीजे आमचे यशवंत दादा सेट आहेत. प्रत्येकाच्या नजरा या मॅचवरती आहेत. अनेक जण सध्या युट्यूबला मॅच डीबीएन लाईव्हला पाहत आहेत, कारण प्रत्येक जण अगदी टक लावून या मॅचला पाहत आहेत. एक बॉल चांगला टाकायचा गोलंदाज प्रसादला, एक चांगला फटका मारायचा आहे बॅटर विजयला. पाहुयात शेवटचा बॉल. पूल पूल पूल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड डिलायटेडफुल. सर्वाधिक जास्त खुश कोण आहे माहिती का? किरण खुश आहे. किरण, त्याच्या चेहऱ्यावर सर्वात जास्त स्माईल आलाय, कारण त्याने म्हटलं थँक्यू भावा. विजयला थँक्यू भावा म्हटलंय, कारण तिथे 35 आल्या होत्या, इथे बरोबर 23 ठोकल्यात आणि मॅच जो आहे तो मॅच जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये. टीम वाघोबा जांभूळपाडा, विनंती रणजित लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये हस्तांदोलन करायचं विनंती असेल. उपसरपंच साहेब आदरणीय राकेशजी तंडे साहेबांना विनंती असेल, साहेब आपला शुभ असे टॉस केला जाईल. फणसफळाचे कॅप्टन या. किशन सर्व खुश आहेत, चेहऱ्यावर स्माईल आहे प्रत्येकाच्या, परंतु ते शेवटच्या षटकामध्ये सर्व काही गोष्टी घडल्या होत्या. आणि विजयसाठी कृतिका एंटरप्राइजेस यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एकदा विजयसाठी टाळ्या वाजवा जांभूळपाडा. आधी टॉस, हेड आणि टेल्स, छापा आणि काटा, 5 ओव्हरचा मॅच. टॉस छापा म्हटलं महेश पाटील यांनी आणि काटा आलाय. टॉस जिंकलाय तो फणसफळा टीमनं. काय डिसिजन असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन? स्पर्धा बॅटरसाठी खूप हे आहे, त्याच्यामुळे मजा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. महेश पाटील टॉस जिंकला तर डिसिजन काय असतं? बॅटिंग. बॅटिंगच करायचे आहेत. षटकार चौकारांची आतिषबाजी होणारा मैदान आहेत. कसं वाटतंय? मागचे 2 मॅचेस पाहिल्यात जवळपासून, तर कसं वाटतंय संपूर्ण स्पर्धा? खूप चांगली वाटते. जसं काय लडाखला आपण आलो आहे, लडाखला असं डोंगरावर पहाडी मॅच असतात, तसं वाटतं काहीतरी लडाख या आपण शहरामध्ये आलो असं वाटते. ह्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. गेल्या वर्षीसुद्धा पेक्षा यावर्षी खूप चांगलं केले. पाहूया, आता प्रयत्न करूया. खेळण्याचा पण आयोजन नियोजन खूप चांगलं आहे आणि टुर्नामेंट लाखाची भरली, त्यामुळे जाणता राजा या संघाचं मनोपूर्वक मी आभार मानतो की आपल्या विभागामध्ये अशा लाखाच्या मॅचा होतात, फार कमी पाहायला भेटतात आणि अशा मॅचा भरण्यासाठी दिल का कलेजा निकालना पडता है. धन्यवाद. हे होते महेश पाटील, म्हणून त्यांची बाईट आम्ही घेतली होती खास करून. विजयाचा विजय, मॅन ऑफ द मॅच हकदार. एकदा विजयासाठी टाळ्यांचा गजर होऊ द्यात. कृतिका एंटरप्राइजेस किशन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. उपसरपंच साहेब यावं लागेल आपल्याला पुन्हा एकदा. आणि वाडीवचे कॅप्टन आहे, वाडीव आपला सन्मान होणार आहे.